आणि मी असं दुर्दैव असं म्हणेन की सामान्य माणसांपर्यंत त्याचा जो संकोचितपणा वाढत चाललेला आहे त्याचं कारण असणार की त्याच्याकडे ज्या माहिती पोचली पाहिजे ती माहिती त्याच्याकडे पोचत असते. म्हणजे मीडिया हा जो भाग होता, इन्फॉर्मेशनचं डिसइन्फॉर्मेशन करण्याचं असणारं जे सेंटर होतं ते सिलेक्टिव्हली झालेलं आहे. इनफॅक्ट मी असं म्हणेन की त्याचा सिस्टमॅटिकली वापर करत तुम्हाला जेवढं ऐकायचं आहे तेवढं ऐका, दुसरं कोणी काही करत असेल तर त्याच्यावरती असणारा कारवाई करत 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 ते पुन्हा नियंत्रण खाली आलं अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे सिंदूर इन्सिडेंट घ्या, त्या सिंदूर इन्सिडेंटमध्ये मला देशभरामध्ये मीच पाहिला होतो की ज्यांनी क्वेश्चन केलं की सीजफायर तुमचा आहे की अमेरिकेचा आहे. तुम्ही जेव्हा जिंकत होता तेव्हा तुम्ही सीजफायर का केलं? तुम्ही ज्यावेळेस आर्मीकडे असताना सगळे सोडले निर्णय घ्यायचे सोडले होते त्यावेळेस आर्मीला सीजफायर करण्याचा असताना अनाउन्समेंट का करून दिलं नाही? म्हणजे चर्चा कशातली होती की आम्ही असणारं कराची पोट उडवलं की न उडवलं. आता कोणाला माहित नसेल त्याला मी माहिती देतो. चिपळूण सगळ्यांना माहिती आहे. चिपळूणच्या बाजूला गोलकोट आहे, माहिती आहे. गोलकोटवरती तुम्ही उभं राहिलात रात्री तर तुम्हाला असणारा टीव्ही काय असतो हे दूरदर्शनवरती आम्ही नाही बघितलेला आहे. तो पहिल्यांदा असणारा गोलकोटला आम्ही बघितला आणि तेही कराची टीव्ही बघितलेला आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या स्पेसिफिकली ज्याला आपण म्हणतो की जाणीवपूर्वक चुकीची माहिती पुरवणं याचा मला वाटतं आता समाजावरती परिणाम व्हायला लागलेला आहे.